अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणी 5ही पोलिसांवर एफआयआर दाखल होणार. मुख्य सरकारी वकील हितेन वेणेगावकर यांची माहिती. अक्षय शिंदे एन्काउंटर प्रकरणाचा अहवाल हायकोर्टात सादर. बंदुकीवर अक्षयचे फिंगरप्रिंट नसल्याचं फॉरेन्सिक अहवालातनं समोर. एन्काउंटरला 5 पोलीस जबाबदार. हायकोर्टाचं निरीक्षण. उद्धव ठाकरेंना संपवून शिंदेंना आणलं. आता शिंदेंना संपवून नवीन उदय पुढे येईल. काही उदय दोन्ही दगडांवर हात मारून. विजय वडेट्टीवारांचा रोख नेमक्या कोणत्या उदयकडे? चर्चा सुरू. उदय सामंतांसोबत शिवसेनेचे 20 आमदार. खासदार संजय राऊतांचा मोठा दावा, तर राऊतांचं वक्तव्य धादांत खोटं. उदय सामंत यांचं स्पष्टीकरण. पालकमंत्री पदावरून महायुतीमध्ये वाद. नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाला राज्य सरकारची स्थगिती. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैयक्तिक कामांसाठी 4 दिवस दरेगावी. अचानक गावी गेल्यामुळे एकनाथ शिंदे नाराज असल्याची चर्चा. पालकमंत्री पदाच्या वाटपावरून शिंदे नाराज असल्याची जोरदार चर्चा सुरू. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांची हायकोर्टात धाव. कराड विधानसभा मतदारसंघात झालेल्या पराभवाबद्दल हायकोर्टात दाखल केली याचिका. आणि जालन्यामध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या ताफ्याला दाखवले काळे झेंडे. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.